नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. भिका बाबूराव पाटील, मुक्काम पोस्ट वडोदा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहेत दुग्ध व्यवसायामध्ये? आम्ही 2012 पासून. आणि सुरुवात किती मशीनपासून झाली होती? आम्ही अगोदर एक म्हशीपासून सुरुवात केली, हां. तर वाढवत 3, 4, 5, 6 वाढत गेले प्रमाण. बरं. आता तुमचा परिवार पूर्ण दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे का तुम्ही शेती पण करता? जोडधंदा आहे आम्हाला शेतीसुद्धा. मग आता दुग्ध व्यवसायामध्ये तुम्हाला आता 2012 पासून सांगताय, तर आता सध्या तुमच्याकडे किती म्हशी आहेत? 18. त्याच्यापैकी दूध देणाऱ्या किती सध्या? व्यालेल्या किती आहेत? दूध देणारे सध्या 15 म्हशी दूध देणाऱ्या आहेत का सध्या? 15 म्हशी. आणि तुमचं दुधाचं आता विल्हेवाट कशी लावता, म्हणजे पुढे देता डेअरीमध्ये देता की खाजगी वाटप आहे? हात विक्री आहे आमची खाजगी. आणि काय लिटर प्रमाणे विक्री होते? आता 80 रुपये 80 रुपये प्रति लिटर. प्रति लिटर. घरपोच असतं का? घरपोच. बर. सुरुवातीपासून तर आतापर्यंत तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये काय काय अडचणी आल्या? अडचणी असं प्राणी आहेत ते आजारी पडत होते, त्याच्यातून पारडं वाढत होते, म्हशी वारल्या. सध्या ज्या या म्हशी आहेत त्याच्यामध्ये कोणत्या जातीच्या म्हशी आहेत? मोरा, जाफरा. आणि त्या दोघांमध्ये काय फरक आहे? मोरा जाफर लाईफ टाईम दूध देते, जास्त दिवस. जाफर जास्त दिवस दूध देते. बरं. आणि मुर्रा कमी दिवस, जास्त दूध देते पण कमी दिवस देते. बरं. मग दोघी फायदेशीर आहेत? दोघं फायदेशीर आहेत. आणि त्यानंतर गाई पण आहेत तुमच्याकडे? गाई 2 गाई आहेत. आणि त्या वाढवायच्या आहे की कमी करायचे? गाई काही वाढवायच्या नाही आम्हाला. गाईचं दूध घेत नाही, घेत नाही जास्त घेत नाही. मग व्यावसायिक दृष्ट्या गाई परवडत नाही म्हणजे एकंदरीत? नाही. आता हे तुमच्या शेडमध्ये आम्ही बघितले मॅट लावलेला आहे तुम्ही, काळ्या मॅट. हो. तर या कधीपासून लावला आहे आणि त्याचा काय काय फायदा तुम्हाला आतापर्यंत दिसलेला आहे? आम्ही आता लावलं यावर्षी 2025ला लावले ते. तर त्यांच्यापासून आम्हाला थन खराब होत नाही, म्हशी आजारी पडत नाही, ओवा सुजत नाही. आणि बऱ्याच लोकांना वाटतं की मॅट ठेवल्यामुळे पाय घसरतो बुवा. नाही, पाय घसरत नाही. काय फरक दिसला तुम्हाला? पाय घसरत नाही त्याच्यावरून. काही अडचण नाही? काही अडचण नाही. मेटापासून उलट चांगलं आहे. आता ही एक चटई साधारण किती दिवस पुरते, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल कुठं किती वर्षांनी काढून घेतली तरी अंदाजे? 2 वर्ष काढेल. 2 वर्ष सहसा काढून? 2 वर्ष काढेल. आणि एक मॅट साधारण एक मॅट 2000 रुपयाची एक मॅट. बर. या मॅट कुठे भेटतील आपल्याला? शिरपूरला. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हो, उपलब्ध असतात? बर. जाफरा म्हैस आणि मुर्रा म्हैस या दोघांपैकी काटक प्रतिकारशक्ती कोणाची जास्त आहे, म्हणजे जास्त आजारी पडत नाही बुवा? काय अनुभव आहे तुमचा? दोघं म्हशी काटक आहेत. त्या सहसा बायचानस आजार येतो त्यांच्यावर. तापमान त्या बाबतीत काही अडचण नाही. तापमान वाढल्यामुळे मग ते आजारी पडू शकतात. बर. आणि यांचं आता तुमचं खाद्य व्यवस्थापन कसं आहे? यांना काय काय चारा खाऊ घातला जातो? यांना मका, बाजरी, गव्हाचं कूट, दादरीचा कडबा, बाजरी मिक्स करून. आणि डेप वगैरे कुठला? डेप येणारची डेप वापरता आणि मक्काचं पीठ. एका म्हशीला साधारण डेप किती द्यावी लागते एका वेळेला अंदाज? 5 किलो. सकाळ संध्याकाळ 5-5 किलो. एक म्हशीला 10 किलो डेपचं 10 किलो आहे दिवसामध्ये. तुमच्या एवढ्या म्हशी सांभाळण्यासाठी तुमचे परिवारातील किती लोक आहेत सांभाळणारे? आम्ही 5-6 लोक आहेत. पूर्ण घरच्या घरी सर्व? घरच्या घरी. आणि सांभाळून शेती कशी ऍडजस्ट करता मग तुम्ही? शेती जाऊ शकता ना आम्ही. दुधाचं काम आटोपलं म्हणजे लगेच शेतावर जातात. बरं. आणि ज्या वेळेस आपल्या फवारण्या वगैरे करायच्या असतात मग सर्व काम आटपून, म्हणजे उशिरात दुपारूनच होतं? दुपारून. दूध वाटल्यानंतर मग नंतर ते काम करतो आम्ही. 2 वाजेपर्यंत घरी येऊन जातो. काही शेतकरी मी असे पाहिले होते की ते फक्त कोरड्या चाऱ्यावरच दुग्ध व्यवसाय करतात. आपण तुम्हाला काय वाटतं की कोरड्या चाऱ्यावर होत असेल का तेवढं? कोरडा चारा चांगला राहतो, उलटा दूध घट्ट येतं. बरं. आणि ओल्या चाऱ्यापेक्षा प्रमाण बी तितकंच राहतं का दुधाचं? नाही, दूध पातळ येतं त्याच्यात. नाही, म्हणजे प्रमाण वाढतं? प्रमाण वाढतं थोडं. ओला चारा दिला तर प्रमाण वाढतं. पातळ येतं, घट्ट दूध येतं. मग तुमचं हिरवा चारामध्ये काय नियोजन आहे खाऊ घालण्याचं? आम्ही काय मका खाऊ घालतो, हिरवा गवत.
मका म्हणजे मग शेतात स्पेशल गुराढोरांसाठी मका लावलेला आहे का? मग काय आणि दुसरं अजून काही? मग हे कोरडा चारा. आता दुग्ध व्यावसायिक दूध वाढवण्यासाठी कुणी कॅल्शियम किंवा वेगवेगळ्या बाजारात बॉटल असतात, काही लिक्विड असतात, तर तुम्ही तसं काही वापरता का दूध वाढीसाठी? देतो कॅल्शियम म्हणा आम्ही. काही. म्हैस जणल्यानंतर देतो त्याला कॅल्शियम. बाकी नंतर असं वर्षभर नंतर काहीच नाही, का? वर्षभर काही डेपमध्ये देत वगैरे काहीच नाही. नाही. डेपात नाही देत आम्ही काही. बर. तर एका वेळेला एक म्हैस किती लिटर दूध देते? 6 ते 7 लिटर दूध एका टायमाला. दोघं टायमाच्या 14-12 असं. मग सध्या तुमचं एकूण दूध कलेक्शन किती आहे? 70 लिटर एका वेळेला का दोघे? एका टायमाच्या. एका टायमाला 70 लिटर. एका टायमाच्या 70. मग आता सकाळ संध्याकाळचं दूध मिळून हे पूर्ण किरकोळ विक्री होतं का दोघं टाइमचं? किरकोळ. मग कधी असं पण होतं का की दूध शिल्लक राहिलं बुवा असं? शिल्लक राहतच नाही. मग डिमांड अजून आहे का तसं बघायला गेलं? मग दुधाला डिमांड आहे. म्हणजे तुम्ही आता 100 लिटर जरी दूध झालं तरी तुमचं ते हमखास विकलं हो, विकलं आहे. जाईल. तुमच्या मागे ज्या 2 म्हशी आहेत, साधारण त्यांच्या किमती काय आहेत? 1.5 लाखाच्या त्या आणि 2. कुठून आणल्या त्या? शिरपूर. शिरपूरला आपल्या इथं कधी मार्केट चालू होतं? म्हणजे सोमवारच्या दिवशी बाजार दर राहतो. सोमवारी? दर सोमवारी म्हशी विक्री जे राहतात आणि तिथं म्हशी कुठून आलेल्या असतात तरी? ते इथून धुंडुकड्यावरून. कुठून? धुंडुकला गाव म्हणतात. म्हणजे कुठे? MP मध्ये आहे का? MP मधून. मग तिकडचे हे व्यापारी लोक आहेत? व्यापारी तिकडचे आहेत. इथंच स्थायिक आहेत ते. बरं, मग नवीन म्हशी घेताना आपण म्हशीमध्ये काय बघायला पाहिजे म्हणजे जेणेकरून फसवणूक होऊ नये? त्याचे कातडा पावा, त्याचा काय ओवा पावा, स्तन पावे, नस कशी असायला पाहिजे तरी? लंबट पाहिजे. थोडा आकार कमी अधिक राहिला तर? फुगीर नको पाहिजे. फुगीर राहिलं तर ते दूध धुवायला खर जाते. म्हणजे थन जास्त जाड नसायला पाहिजे का? जाड फुगीर नको. पाहिजे. जाड नको पाहिजे फुगीर. मग आपण जेव्हा तिथून म्हैस घेतो ती गाभण असते की ऑलरेडी व्यालेली? गाभण राहते. 1-2 दिवसात जनेला शिरात. मग आपल्याला हे म्हशीचं चेकिंग कशी करता आपल्याला की किती लिटर दूध देते, खरंच तेवढं दूध देते काय, कशावरून समजतं? दूध तो व्यापारी सांगतो आपल्याला, त्याच्या भरोशावर घ्यावं लागतं आपल्याला. ती रिस्क घ्यावीच लागते का? रिस्क घ्यावी लागते. काही ठिकाणी मी काही शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या दुग्ध व्यावसायिकांच्या, ते सांगत होते की आम्ही काही वेळेस म्हशी पहिले ट्रायलला आणतो, नाही ट्रायल नाही. 2-4 दिवस धुवून पाहतो आणि मगच पैसे देतो बुवा. ते नाही, पैसे तर तसेच दिले जातात ना दूध धुतल्यानंतर. असं आहे का? मग त्या दिवशी जेव्हा तुम्ही बाजारात घ्यायला जाता त्यावेळेस पहिले म्हैस घरी आणतात काय? म्हैस घरी आणता. आणि जर आपलं समाधान झालं त्याच्यानंतर मग पैसे द्यायचे? पैसे देतो आम्ही त्यानंतर. मग सुरुवातीला टोकन म्हणून काही द्यावं लागतं का? टोकन म्हणून 1,500 रुपये देऊन द्यायचे. अच्छा. मग जे नियमित शेतकरी आहेत त्यांनाच ते देत हो. असतील तसं पण विश्वास म्हणून. हो. आणि या मशीनच्या ज्या पारड्या असतात त्याच्या तुम्ही घरी म्हशी बनवता की ते विक्री करून टाकता? ते राहिल्या तर घरी म्हशी बनवतो, नाही तर मग विकून टाकतो. मग जास्त अनुभव चांगला तुम्हाला कशाचा आहे? विकत आणलेला परवडता का हे? विकत आणलेल्या परवडता. बरोबर. याच्यातनं उत्पन्न भेटायला जर 2-3 वर्ष वाट बघावी लागते ना? 4 वर्षानंतर पार्टी बनते ती बरोबर. मोठी. तेवढा वेळ जातो बा. तेवढा वेळ खाद्य वगैरे तेवढंच खाऊ घालावं लागेल त्यांना. त्याच्यामुळे मग आतापर्यंत तुम्ही जेवढ्या म्हशी घेतल्या त्या शिरपूरहूनच घेतलेल्या आहेत? शिरपूरवरून. आणि काहीच तक्रार नाही का काही आजूबाजूला नाही. फसवणूक झाली का? असं फसवणूक काही? काहीच झालेली नाही आमची. आपल्या परिसरातले लोक तुमचा हा व्हिडिओ बघतील हो. आणि त्यांना वाटलं की त्यांना म्हशी घ्यायच्या किंवा व्यवसायाला सुरुवात करायची आहे, पण त्यांना मशीनबद्दल नॉलेज नाही आहे, तर तुम्ही त्यांना मदत करणार का? मग मदत म्हशी घ्यायच्या करू. वेळेस समजा तुम्ही त्यांच्यासोबत जाणं शक्य झालं किंवा त्यांना काही मार्ग करतो, जातो आम्ही. आज बी घेऊन व्यापारी देतो. त्याच्याकडून घ्या जेणेकरून फसवणूक टळेल बा त्यांची. हो, करतो आम्ही. आता सुद्धा करतो आम्ही. मग तुमचा नंबर इथं दिला चालेल का? लोक तुम्हाला कॉल करतील? चालेल. आता जशी जशी पिढी बदलत आहे तशा पद्धतीने लोकांचे व्यवसाय बदलत आहे किंवा जसं आता आधी घरोघरी प्रत्येकांच्याकडे गुरढोरं गाई असायची. म्हशी होते. तर आता कमी कमी होत चाललेलं आहे. तर तुमचं नियोजन कसं? तुम्हाला गुरढोर वाढवायचे आहेत की पोरांना शिक्षण देऊन दुसरं काही बघायचं आहे? आता ते लहान मुलांना तर शिक्षण द्यावं लागेल. आता जे करणारे आहे तोपर्यंत चालू राहील तो धंदा. म्हणजे तुम्ही तुमच्या जोपर्यंत ताकद तोपर्यंत काम मग बंद करावं लागेल. आणि शेती साधारण किती तुमच्याकडे आता? 2 परतन. 2 परतन म्हणजे साधारण 8 बिघे. 8 बिघे. 8 बिघे. प्रत्येक दुग्ध व्यवसायाचं एक समस्या असते किंवा त्यांना एक नाराजी असते की या व्यवसायामुळे कुठे जाता येत नाही, लग्न समारंभ नातेवाईकांकडे वेळ देता येत नाही. तर तुम्ही कसं मॅनेज करता ते? जातो, एक जण जातं, बाकी जण घरी राहता. तसंच ॲडजस्टमेंट करावं लागतं. तुमचं एकत्र कुटुंब पद्धती का वेगवेगळे मुलं वगैरे? आता वेगळे आहेत 2 मुलं.
बरं, फक्त माहिती हा व्यवहार तुमचा एकत्र आहे. हो एकत्र. आता बरीचशी लोक म्हणतात की हरियाणाकडच्या म्हशी चांगल्या असतात, कुणी म्हटलं धुळ्याचं, असं वेगवेगळ्या ठिकाणचं म्हशींचं सांगतात की काही म्हशी 10 लिटर 15 लिटर दूध देतात बुवा. तर तेवढं देणाऱ्या म्हशी असतात का तुमच्या माहितीनुसार? एवढा वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला. त्या म्हशी असतात पण त्यांच्यावर आपला भरोसा राहत नाही आणि लांब पडल्यामुळे आपण त्यांच्याकडून त्या म्हशी घेऊ शकत नाही. इथून अंतर जास्त असल्यामुळे शिरपूरवरून जर आणल्या आपण तर दूध कमी जर दिलं तर त्याला आपण वापस करू शकतो. मग आता एक म्हैस तुम्ही सांगितलं की 6 ते 7 लिटर दूध देते तुमची सध्या. मग म्हशीने किती लिटर दूध द्यायला पाहिजे की ते आपल्याला परवडेल बुवा असं म्हणून? 7-8 लिटर दूध द्यायला पाहिजे रेग्युलर. मग किती लिटरच्या खाली आला तर परवडणार नाही शेतकऱ्याला? 4 लिटर 3 लिटरवर म्हैस परवडणार नाही. म्हणजे दूध 4 लिटरच्या पुढेच पाहिजे. 5 लिटरच्या पुढे दूध पाहिजे, तरच आपण दिवसाचा जेवढा खर्च लावतो त्याला तो परवडतो. मग आता विषय असा आहे की बऱ्याचशा लोकांकडे, काही लोकांकडे पैसा असतो आणि त्यांना वाटतं की आपण दुग्ध व्यवसाय टाकायला पाहिजे. मग ते शेडवर बराच खर्च करतात, लाखो रुपयाचे शेड पण बांधतात. पण बऱ्याचदा नियोजनाच्या अभावामुळे त्यांना काही ना काही चुका नंतर समजतात आणि व्यवसाय फेल होतो. माणसांच्या भरोशावर असतात, काही माणसं धोका देतात, माणसं जागेवर राहत नाही, किंवा जो स्वतः मालक आहे तो पण त्यांचं ऑब्झर्वेशन नसल्यामुळे त्याला पण व्यवस्थित कळत नाही. तर तुम्हाला काय वाटतं की नवीन माणसाने किती मशीनपासून सुरुवात करायला पाहिजे दुग्ध व्यवसायाला? त्याने 4-5 म्हशींपासून सुरुवात करायला पाहिजे. 2 म्हशी परवडू शकत नाही, 5 म्हशी राहिल्या त्याच्यात इथं काहीतरी परफेक्ट राहू शकतो. बरं. आणि एक माणूस 4 म्हशी धुवू शकतो. याच्यामध्ये असे पण काही शेतकरी भेटलेले आहेत मला की ते म्हणतात की हा व्यवसाय कर्ज काढून पण परवडतो किंवा सर्व विकतचं घेऊन सुद्धा हा व्यवसाय परवडतो म्हणे. तर तुम्हाला काय वाटतं? सर्वच विकतचं घेतलं आणि माणूस पण कामाला लावला बाहेरचा तरी परवडू शकतो का हा व्यवसाय? सर्व विकतमध्ये नाही परवडणार ना, खर्च निघणार नाही त्याच्यातून. तर स्वतःचे म्हणणं तसं आहे. मग तुम्हाला काय वाटतं परवडू शकेल की नाही? नाही, त्यांना नाही परवडू शकणार. स्वतः अंग मेहनत करणारे माणसं पाहिजे, घरचे करणारे, तेव्हा ते परवडतं जास्त. समजा काही लोक घरचे करणारे असतील पण त्यांना सर्व चारा वगैरे विकतचं घ्यावा लागेल तरी परवडू शकतं का जर घरचे? हो, चारा घेऊन परवडतो ना. चारा आम्ही आता 3 लाख 4 लाखचा चारा भरत राहतो दरवर्षी. अच्छा. तर परवडतो ना. सध्या शेतकऱ्याची जशी अवस्था झाली आहे की त्याला व्याजाने म्हणा किंवा वेळेवर पैसे उपलब्ध होत नाही, कारण की त्याचं निसर्गाच्या भरोश्यावर राहतं. पण मी असं अनुभवाने ऐकलंय की दुग्ध व्यवसायाचं क्रेडिट चांगलं राहतं, दूध धंद्यावाल्याचं, त्याला सहज पैसा उपलब्ध होऊन जातो. तुमचा काय अनुभव आहे पैशांच्या बाबतीत? कधी अडचण आली का तुम्हाला? नाही, अडचण येत नाही. रोज हातामध्ये पैसे राहता ना दूध विक्रीचे. आणि समजा कुणाकडून पैसे उचलायचे राहिले तर ते मिळू शकता. मला तुम्ही हे जे सरकी डेप वगैरे आणतात ते रोखीने आणतो. एका शेतकऱ्याने मला एक खूप चांगली गोष्ट सांगितली होती दुग्ध व्यावसायिकाने, की दुग्ध व्यवसाय करताना म्हणजे कुठल्याही प्राण्याचा व्यवसाय करताना डॉक्टरचे पैसे कधीच ठेवायचे नाही म्हणे. डोर डॉक्टर जो असतो आपला, त्याचे पैसे लगेच जर दिले तर तो अर्धा रात्री केव्हा यायला तयार होतो म्हणे. बऱ्याचदा शेतकऱ्यांचं असं राहतं म्हणे, पैसे त्याला वेळेवर देत नाही किंवा अर्धे पैसे देता आणि त्याच्यामुळे जेव्हा आपल्यावर वेळेत तशी मशीनचा काही प्रॉब्लेम झाला अचानक रात्री तर पैसे वेळेवर न दिल्यामुळे डॉक्टर येत नाही म्हणे. हो, आमचं तसं नाही. तुम्हाला कसा वाटतो? आम्ही रेग्युलर देतो आणि जे सांगितलं ते बरोबर आहे त्यांच्या म्हणणं. आपण जर त्याची उधारी नाही दिली तर तो येऊ शकणार नाही ना. तुम्ही आता मशीनला लसीकरण करता का दरवर्षी? लसीकरण करतो ना आम्ही. मग सरकारी मध्ये करता की खाजगी डॉक्टरकडून? खाजगीकडून करता आम्ही, सरकारी मधून करत नाही. सरकारी मधून काय अडचण येते तर कुठं म्हशी घेऊन जावं लागतात? बाहेर घेऊन जावं लागतं आणि त्या बाहेर जाऊ शकत नाही. ठाणबंदी राहतात. आता पूर्ण वेळ ठाणबंदी असतात पूर्ण वर्षभर. मग एक म्हैस तुम्ही आता समजा जी मागे 2 म्हशी दाखवते, तुमच्या मागे 2 म्हशी जे आहेत तर तुम्ही म्हणता की 1.5 लाखाला आणला, तर त्यांना तुम्ही आता किती वर्षापर्यंत त्यांचा दुधासाठी वापर करणार? आता दूध धुतल्यानंतर गाभण राहिली का राहू देऊ आम्ही त्याला. किती वेळ घेतात समजा? 4 वेळेस? 4-5 वेळेस. त्याच्यानंतर म्हैस काढून टाकावी? म्हैस काढून टाकतो आम्ही आणि त्यात जागी दुसरी परत आणायची. आणि तिच्या पारड्या असतील तर जतन करता का तुम्ही? हो, पारडी राहू देता ना. मग त्या पारड्यांपासून तुम्ही किती म्हशी बनवल्या आतापर्यंत? 8-10 म्हशी बनवल्या आम्ही. मग त्यांची दुधाची क्षमता तेवढीच आहे का? हा, ते कमी देता दुबारावला. जशी पिढी बदलली की कमी होत जातं? कमी होतं. म्हणून विकत घेतलेलं परवडतो? विकत घेतलेल्या परवडता.
बर, आता बऱ्याचदा ज्या म्हशीचं पिलू जन्मताच मेलेलं राहतं हो. किंवा नंतर मरतं काही कारणाने, तर तशा वेळेस तुम्ही दूध कसं काढतात किंवा काय करतात? तोंड बनवून घ्यावं लागतं म्हशीच्या जसं की तुम्ही वरती पारड्याच्या. बनवलेलं हे वर बनवलेलं आहे तसं. मग दुधावर काही परिणाम जाणवतो का? काही परिणाम होत नाही दुधावर. तितकंच प्रमाणात दूध देते का तितक्याच म्हैस? प्रमाणात. आणि असं किती दिवस पर्यंत, पूर्ण काळपर्यंत ती त्याच्यावरच दाखवते? त्याच्यावर दाखवून जातं. आणि ते समोर ठेवावंच लागतं. ठेवावं लागतं समोर. दूध धुतल्यानंतर उचलून घ्यायचं व्यवस्था करून. मग समजा म्हशी घेण्याच्या आधी आपण काय करायला पाहिजे? शेड आधी बनवलं गेलं? आधी काय शेड काय बनवायला पाहिजे. आधी शेड बनवायला पाहिजे. खाली चौरंग बनवून सण या चटाया टाकल्या पाहिजे. हो. काही शेतकरी शेडवर लाखो रुपये खर्च करतात, तर शेडवर जास्त खर्च करायला पाहिजे की मशीनवर करायला पाहिजे? मशीनवर खर्च करायला पाहिजे. मशीनवर खर्च केल्यानंतर दूध वाढतं. शेडवर खर्च केला ते काही कामाचे राहत नाही. फक्त त्यांना छाया पाहिजे फक्त. म्हणजे आपण कमी खर्चात पण ते धकवू शकतो. कमी खर्चात दाखवू शकतो. बरं. आता तुमच्या ज्या काही म्हशी आहेत तिथे समोर, हे अशा मोकळ्या जागेमध्ये आहेत आणि खाली बराच चिखल दिसतोय, हो. तर काही अडचण जाणवते का? म्हशी काही आजारी पडतात? काही आजारी मच्छर, पडत माशा? नाही ते. हा? पावसाळ्यापुरता त्रास राहतो हा. कोरडं झालं म्हणजे उलट कोरडं राहतं तिथं बाहेर. मग म्हशींचं काही आजारी पण वगैरे जास्त काही वाढत असेल ना? आजारी पडत नाही. काही अडचण नाही आली का तुम्हाला? नाही, काही अडचण नाही. मग आता हे, तुमच्या गोठ्यात जी स्वच्छता तुम्ही करता दिवसात नाही, केव्हा स्वच्छता होते आणि किती दोन वेळा स्वच्छता करतो आम्ही. सकाळी सर्व स्वच्छता झाल्यानंतर मग दूध काढायला सुरुवात होते. नंतर दूध काढतो. गोठा आपला निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे? हे चटाया हे घाण मोडून घ्यायची आणि त्याने पाण्याने धुवून टाकायचे त्याला. दोन वेळा तुमचा गोठा आम्ही 2 वेळा धुतो, सकाळ संध्याकाळ. त्याच्यामुळे इथे माशांचं काही माशांचा काही प्रॉब्लेम येत नाही. बर. तरी साधारण मशीनचा डॉक्टरवरचा खर्च किती अंदाज? तुमचा एवढे जनावर आहेत तुमच्याकडे, तर साधारण वर्षाकडे एक अंदाज असेल ना की इतका इतका खर्च साधारण दवाखान्यावर येतो बुवा? तरी लाख रुपये खर्च येऊन जातो सर्व. दवाखान्याचा? हो. आणि काही मशीनना मायांग बाहेर पडण्याची समस्या असते, तुम्ही अनुभव घेतला आहे का तो? ते आमच्याकडे 1-2 वेळाच निघाल्या. हम्म. डॉक्टर बसून देतात त्याला इंजेक्शन मारून सण. पण म्हैस काही तसं दगावली नाही? नाही, म्हैस दगावली नाही. आता दुग्ध व्यावसायिकांची एक समस्या राहते की ते म्हणताय की बाकीच्या आजारांवर आपल्याला उपाय करता येतात, हो. पण मशीनमध्ये अटॅक येण्याचं पण प्रमाण आहे की जागेवरच म्हैस कोसळते म्हणे माणसासारखं. हा, होतं एखादा तर टाइम. तसा तुमचा काही अनुभव आहे का? हा, आमची एक म्हैस गेली आहे तशी अटॅक प्रमाणे. मग ती म्हैस अशी बाजारात आणली होती की तुमची पारडी? बाजारातून आणलेली. मग आपल्याला तशा वेळेस तो लॉस तेवढा घ्यावा लागतो? सोसावं लागतं ना मग. ते नैसर्गिक आहे ना तो आजार. शेतकरी मित्रांनो, दादांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. बऱ्याचदा आपल्याला जनरेशन गॅप असतो किंवा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असं खोलून बोलता येत नाही. बऱ्याचदा कॅमेऱ्यासमोर बाकीचे लोक असतात, त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला क्लिअर समजत नाही. पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दादांचा नंबर देऊन देईल. तुम्हाला स्क्रीनवर पण त्यांचा नंबर दिसत असेल, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकतात. आणि समजा काही प्रत्यक्ष भेटायचं असेल तर तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन इथं त्यांचे माहिती त्यांच्याकडून घेऊ शकतात. आणि समजा तुम्हाला काही म्हशी घ्यायच्या असतील तर म्हशी घेण्यासाठी पण तुम्हाला ते मदत करतील, किंवा सोबत जमलं ते सोबत बिऊ शकतील, किंवा मार्गदर्शन तर नक्कीच करतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.